वेळ तुझे मला भाग पहिला. तिने जग बघण्यासाठी पहिल्यांदाच डोळे उघडलेले होते. मुलगी झालेली असा पुकारा डॉक्टरबाईंनी सांगितलेला होता आणि सगळीकडे नव्या पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद ओसरलेला होता. जग बघायला, तिच्या आपल्या लोकांना भेटायला तीच आतुरता होती. फक्त तीच का पण? कदाचित मुलगी झाली, मुलगा नव्हे हाच मुद्दा असावा. तिला एकदा तरी वाटले असावे की त्या निसर्गाच्या जन्मदात्याला एकदा तरी विचारावं की हा फरक का बरं? तू सगळी सृष्टी बनवू शकतोस, मग हा फरक का नाही मिटू शकलास? एक माऊली अशी काय पापण्या ओलावते एका माऊलीला जन्म दिल्याबद्दल? पण नाही, ना विचारता आले, ना तेव्हा ना आज. तर मित्रांनो, ही कथा आहे मीराची. पण का कुणास ठाऊक त्या मीराची चमक कधी मिळालीच नाही. दुसऱ्या पण मुलीने जन्म घेतला ही गोष्ट काही फारशी बाबांना आणि इतर घरातल्यांना पटलेली नव्हती. आईला हसावे की रडावे काही समजत नव्हतं. त्या गोंडस फुलाला गोजरावे का सासरच्या मुरडलेल्या नाकांना सरळ करावे. असो, तिच्या हाती काहीच नव्हते. तर अशा भावनांच्या पेचात तिचा प्रवास सुरू झालेला होता. मोठी ताई रोहिणी, कालांतराने प्राप्त झाले पुत्ररत्न अमित आणि मध्यांतही असे ते तिघे भावंडे होते. इतर मुलासारखेच तिचे पण बालपण सुरू झालेले होते. खेळणे, बागडणे आणि आपला अभ्यास हेच काय ते बालपण आणि तिचे जग. पण कालांतराने तिला फरक जाणवू लागला होता. ताईला का सगळं आधीच भेटतं? मला का नेहमीच तिच्या नको झालेल्या वस्तू भेटत असतात? तिचे का नेहमीच कौतुक केलं जातं, माझे का नाही? आई पण फरक करत असेल का? असे अनेक प्रश्न त्या लहानशा जीवाला भेसाळून लावत होते. पण का? मी तर छान अभ्यास करते ना, मी आणि लिखाण पण छान करते. ती स्वतःशीच वाद करायची आणि स्वतःशीच अपयशी व्हायची. वाईट वाटायचं तिला की घरातील मोठी भावंड म्हणतात, ए तुला तर कचऱ्याच्या पेटीतून आणले काकाने. किती नाराज होते काका तू झालीस तर. खरंच गमतीत बोलले होते का ते? हो, गंमतच केली असेल माझी. आणखीन काय ते? आईसारखीच तर दिसते मी. वेडी आहेस तू मीरे. पण कितीही समजावून मी स्वतःला पटवून नाही देऊ शकली ना की ती गंमतच होती म्हणून. का ते पण तिला कदाचित ठाऊकच नव्हते. काहीतरी सत्य होतंच ना. नको ना ती मुलगी दुसरीच. मीराचे बालपण उमलत होते. तिला ताई आणि तिच्यात केलेला जाणारा फरक जाणवत होता. पण कुठं मन मोकळं करावं असं कोणीच तिला भेटत नव्हतं. तिला मैत्रिणी पण नव्हत्याच. होत्या काही, पण त्या सुद्धा पहिली हाक ताईला द्यायच्या आणि ताई नसेल तर हिला मयुरी म्हणाली. आरोही आहे का ग काकू घरी? आई म्हणाली, नाही ग, आत्ताच बाहेर गेली. काही काम होतं का ग तुझं? मयुरी म्हणाली, हो काकू, मला खेळायचं होतं तिच्यासोबत. आज खूप कंटाळले होते ना. बरं मी मीराला खेळायला बोलवते माझ्यासोबत. आणि झालं दुसरी हाक ती मीराला. तिला वाईट वाटायचं का मी फक्त पर्याय म्हणून मैत्रीण आहे का? दिवसामागून दिवस लोटले जात होते आणि कुटुंबाची नावडती मी ही भावना तिच्या मनात खोल रुजू जात होती. तिने आपले मन मोकळे करायला कलेचा आधार घेण्यास सुरुवात केली. मनातले भाव पेन्सिलने शुभ्र कागदांवर रेखाटण्यास तिला आनंद मिळत होता. कुणाला आपले मन आपण बोलावून दाखवावे की काय असा आभास तिला होत होता. कुटुंब आणि मैत्रिणीपासून तिने स्वतःला अंतर देण्यास सुरुवात केली होती. कदाचित असे करून आपण नेहमी येणाऱ्या कटू अनुभवांना दूर ठेवू ही तिची समजूत झालेली असेल. हा एकटेपणा हळूहळू तिला बोचू लागला होता. मनात उठणारे विचारांचे वादळ तिला कासावीस करू लागले होते. मग एकांत कुठल्या खोलीत ती आपल्या डोळ्यातल्या अमृतांना वाहण्यास वाट मोकळी करून देई. तिला वाटे काही काळ असा असेल, पण हा काळ निघूनच जाईल आणि एका सोनेरी दिवसांची सुरुवात नक्कीच होईल. पण नशिबाला कदाचित तिची आणखीन परीक्षा घ्यायची असेल, म्हणून का कुणास ठाऊक, पण आणखीन भोग तिच्या वाट्याला यायचे होते. एकदा सुधाताई, हिराची आई, ने मोठ्या दादाला हाक मारली. आई म्हणाली, अरे अनिकेत, येत जा रे जरा. अनिकेत म्हणाला, काय काम होतं काकू तुमचं? सुधा म्हणाली, अरे मिलाची परीक्षा जवळ आलेली आहे ना, आणि मला मेल काय कळत नाही त्याच्यामधलं. तिचा अभ्यास घेत जा रे थोडासा. अनिकेत म्हणाला, हा काकू घेतो की, माझी लहान बहीणच आहे ती. मीराला ही जरा अभ्यासांचा जोर आला आणि बसली दप्तर घेऊन. दादापाशी पण 10 मिनिटंही लोटली नाही आणि तिचे डोळे भरून आले. एक किंचाळी मनात उठली पण ओठातून बाहेर आली नाही. अचानक काही वर्षांआधी
मनाने सोसलेले शरीरांचे घाव ताजे झाले होते. दुःख, भीती, किडस आणि राग एकांत मिसळून तिच्या डोळ्यावाटे बाहेर येऊ लागले होते. मला हे नको आहे, मला असे नको आहे, मला नको. पण सगळं फक्त मनात. तिची आवाज जणू बसलेली होती. नाही किंवा नको म्हणण्यापेक्षा सोसणे बरे, ही मनस्थिती तिची झाली होती. आणि परत तेच की कुणाला सांगू, कोण विश्वास ठेवेल माझ्यावर, कोण ऐकेल माझं. नको नको, गप्प बसलेलंच बरं. आणि असे परत होणार नाही असे स्वतःला समजावून तिने सगळे भाव मनातच दाबून ठेवले होते. उठून आईजवळ गेली की आई एक मिठी मारेल आणि मग झाले उलटच. आईने एक धपाटा पाठीत वाजवला. आई म्हणाली, नाही ना केला तू अभ्यास? अगं, नापास होण्याचा विचार आहे का तुझा? दादा वेळ काढून तुला शिकवायला आला होता ना. मीरा म्हणाली, अगं आई, मी करेल माझा अभ्यास, तू नको ना दादाला बोलवूस. रडवलेल्या सुरात मीरा बोलत होती, पण आईनं फक्त ओठांचे शब्द ऐकले. मनातील किंचाड्या तिला ऐकूच गेल्या नाही. आणि ह्या यातने चक्रे फिरू लागली होती. तिचं मन आणि शरीर कोमजू लागलं होतं. जेवण कमी झालेलं होतं तिचं. अभ्यासात मग्न झाली होती. उत्साह नव्हता कामांमध्ये. मानसिक हा तणावाचा असर आता तिच्या अभ्यासांवर सुद्धा आणि स्वास्थ्यावर सुद्धा दिसू लागला होता. शाळा पूर्ण होता होता तिच्या गोऱ्यापान गोल गुमट चेहऱ्यांवर उदासी आणि अशक्तपणा आता साफ दिसू लागलेला होता. मोठी भावंड तिची खिल्ली उडवत तिला आजारी, रोगी आणि असे काही नावं ठेवत होती. ती निमूटपणे सहन करत होईल, जितकं होईल तितकं आनंदी दाखवायचा प्रयत्न करत असे. पण बहुतांशी अपयशच हाती येई. आणि एक दिवशी हे सगळे असह्य झाले आणि तिने पाऊल उचलले. श्वास घुमटलेला होता. हात पाय वाऱ्यांवर ती झाडत होती. अंतर्वस्त्र घामाने भिजून निघालेले होते. आणि शेवटी दोर तुटला. ती धाडकन खाली पडली. गळ्यातला फास अजूनही घट्टच होता. हाताला, कमरेला सगळीकडे खरचटलेलं होतं. फासाचा दोर तुटून पडताना कदाचित तिला मार लागलेलाच होता. गळ्यांवर आवडलेलं असल्याचे डाग स्पष्ट दिसत होते. ती उठली. कसं तरी गळ्यातून दोर सोडला आणि श्वास घेणं तिला जड जात होतेच. पण नियत पुढं तिचे हा प्रयत्न अपुरे होते. पुढं श्वास तिला घ्यावेच लागणार होते. ती हळूच दार उघडून बाहेर आली आणि डोकावून बघितलं तर आई दिवाणखान्यात झोपलेली होती. लहान भाऊ खेळ खेळत बसलेला होता आणि ताई घरी नव्हती. केलेल्या उद्योगामुळे तिला फार त्रास होत होता, पण कुणाला सांगणार ना. दिवसामागून दिवस जात होते. रोज कुठल्या ना कुठल्या मानसिक घाताला तिला सामोरे जावे लागत होते. मोठा दादा अनिकेत याला अभ्यास घ्यायला की तिला बसावे लागत होते. डोळ्यात पाणी जमा होईल, मान आत्मा जखमी होत, पण आईला काही ते घाव दिसत नव्हते. प्राण त्या रागाचा असफल प्रयत्न करूनही पहिला पण काहीच उपयोग झाला नाही. नियतीने जे समोर मांडून ठेवलेले होते ते निमूटपणे सहन करावे हेच ठरवून ती पुढे जगू लागली होती. घरी कमी बोलणे, मित्रमैत्रिणीचा गरडा नव्हताच. मन मोकळे करायचे ती फक्त तिचे चित्र रेखाटणे सुरू व्हायचे. एक दिवशी मीरा आणि सगळे कुटुंब म्हणजे आई सुधाताई, बाबा कैलासराव, भाऊ अनिकेत, ताई रोहिणी, मोठा चुलत भाऊ मयंक, वहिनी अनिता आणि मोठे काका अंबादास निघाले होते 3 दिवसांच्या सुट्टींसाठी. जंगलांचा तो प्रवास होता. सगळीकडे काळोख होता. गाडीच्या लाईटच्या प्रकाशात जे काही दिसत होतं तेवढंच काय ते जग होतं. गाडी तशी मोठी होती, पण लोक जास्त असल्याने थोडी दाटी झालेलीच होती. बाबा गाडी चालवत होते तर अंबादास काका अनिकेतला घेऊन समोर बसलेले होते. मागे डाव्या बाजूला मयंक दादा, सुधाताई आणि अनिता वहिनी, तर उजव्या बाजूला सीटवर ताई, मीरा आणि मग एक मनुष्य जो काकांचा कुठला तरी कर्मचारी होता. रात्र दाटच होती. कुठलाच आवाज पुन्हा मनुष्याचा नव्हता. शांतता भंग होत होती ती फक्त गाडीच्या इंजिनच्या आवाजाने आणि अधूनमधून किरकिर असा रातकिड्यांचा आवाज जरा भयानकच वाटत होता. गाडीतले जवळजवळ सगळे निद्रा अवस्थेत गेलेले होते. मीरा पण डुलकी लागलेलीच होती. पण अचानक झोप उडाली. ती कुठल्या तरी किळसवाण्या स्पर्शाने हो, ते स्वप्न नव्हते, तो खरा स्पर्श होता. हळूहळू ती बोटे तिच्या कमरेंवर फिरत होती. तिच्या अंतर्वस्त्रात जाऊन बघत होती. लहान तो मीराचा जीव, तिच्या आत्मसंकट हादरलेला होता. ती बावरली.
रात्रीच्या त्या काळोखात कोणीतरी तिच्या नाजूक शरीरांचे लचके तोडून पाहत होतं. ती थरथरू लागली. काय होत आहे आणि कोण करत आहे याचा तिला अंदाज आलेलाच होता. शेजारी बसलेला तो नराधम आपली वासना तृप्त करून पाहत होता. तिच्या लहान वयाची तमा न बाळगता तो तिला हाताने स्पर्शाने आणखीन भोगून पाहत होता. तिच्या डोळ्यातून आसवं गळू लागली होती. वाचा फुटला होता. त्या दिवशी गळ्यातला दोर तुटल्याचे तिला खूप दुःख होत होते, कारण आज हा दिवस तिला दिसलाच नसताना. कदाचित देवही तिची परीक्षा घेऊन बघत होता, म्हणून का जाणे खूप पावसाला सुरुवात झाली होती आणि गाडीचा वेग मंदावला. तो तिच्या जवळ सरकू लागला होता आणि तिच्या कानात कुजबुजू लागला होता. त्याच्या स्पर्शाला सोपे जावे असे बसण्यास तिला धमकावू लागला होता. तिचा हात आता त्याने हातात घेतला आणि निर्लज्जपणे शरीरावर फिरू लागला होता. तिला हे सगळे सहन करणं मृत्यूपेक्षाही भयंकर वाटू लागले होते. खूप हिंमत एकवटून तिने बाबाला आवाज दिला. मीरा म्हणाली, बाबा, मला समोर बसायचे आहे, तिथे मला जागा नाही. कैलासराव म्हणाले, अगं बस आता, तिथे आहेस इथेस, जास्त वेळ नाही लागणार आता आपल्याला पोचायला, लगेच पोचू आपण. मीरा म्हणाली, पण बाबा, मला नाही इथं बसायचं, मी समोरच बसणार. आपल्या अश्रूंना मोठ्या हिमतीने थांबवत पण रडवलेल्या सुरात परत बोलली. तेवढ्यातच आई खेकावली. सुधाताई म्हणाली, काय झालं ग तुला? बसणं इथे आहे तिथेच आणि झोप मुकाट्याने. ती तशीच बसून होती, घायाळ मन, उद्ध्वस्त आब्रू आणि निर्जीव सारखे शरीर घेऊन. आपल्याच कुटुंबाच्या मधोमध बसलेली ती पूर्णपणे एकटी होती. असुरक्षित आणि असहाय्य, डोळ्यातले पाणी बोटांनी टिपत त्या नरक यातना सहन करत होती. ती काळ रात्र पूर्ण होण्याची वाट बघत होती. तो प्रवास लवकरात लवकर संपवो देवा असे मनोमन प्रार्थना करत होती. मीरा स्वतःला सावरत बसलेली होती. रात्रीचे 11:30 झाले असतील. गाडी हॉटेलच्या आवारात पोचली. बाहेर पावसाचा जोर अजूनही तसाच होता. सगळीकडे घनदाट झाडी होती. रात्रकिड्यांचा आवाज चालूच होता. अधूनमधून काही पक्ष्यांचे आवाज येतच होते. झाडांचा आकारही अंधारात विचित्र भासत होता. गाडी थांबताच मीरा लगबगीने गाडीच्या बाहेर आली आणि आपली बॅग न घेताच हॉटेलच्या आत जाऊन उभी राहिली. तिला त्या माणसांच्या सावलीला सुद्धा बघायची इच्छा होतच नव्हती. स्वतःचीच किडच येत होती. राग येत होता की का आपण काहीही बोलू शकलो नाही, विरोध करू शकलो नाही. ती विचारतच होती की आईने तिला जरा मोठ्यानेच आवाज दिला. सुधाताई म्हणाली, अगं मीरे, काय विचार करत उभी आहेस ग तू? जायचं नाही का आत? तेव्हा कुठं मीरा भानावर आली आणि लगेच आईच्या मागे आपल्या खोलींकडे गेली. खूप प्रशंस नसली तरी छान सजवलेली खोली होती ती. खोलीच्या दोन्ही बाजूने एक एक पलंग लावलेला होता. त्यावर शुभ्र चादरी टाकलेल्या होत्या. समोर 2 लाकडी कपाटं होती आणि पलंगाला लावून लहान बेड टेबल ठेवलेले होते, ज्यावर सुंदर टेबल पंप ठेवलेले होते. दोन्ही पलंगाच्या मधोमध मोठे काचेचे दार होते आणि ते दार खोलीबाहेरच्या वरांड्याला उघडत होतं. वरांड्यासमोर खूप मोठी बाग होती, जी पूर्णपणे काटेरी कुंपणाने वेढलेली होती आणि समोर लागून घनदाट असं जंगल होतं. ताई आणि मीरा त्या खोलीत झोपणारच होत्या, तर आई, बाबा आणि लहान भाऊ अमित शेजारच्या खोलीत झोपले होते. मोठा दादा अनिकेत आणि एकट्या वहिनी समोरच्या खोलींमध्ये होत्या. मीरा गप्पच होती. डोक्यांवरून पाणी घेऊन आंघोळ करूनही तिला स्वच्छ वाटत नव्हते. अन्नही तिला जात नव्हते. खूप काही हरवून आपण बसलेलो असं तिला वाटत होते. सगळे जेवणासाठी टेबलवर आलेले होते. तो शांतपणे जेवण करत बसलेला होता. मध्ये मध्ये तो एक कुशीत नजर मीरांवर टाकत होता. ती नजर मीराला आत्मापर्यंत छेदून जात होती. पण बोलेल कुणाला? ती मुकाट्याने बसून जेवण असल्याचं सगळ्यांना भासत होती. थोड्या वेळाने सगळे फ्रेश होऊन आणि थोड्या गप्पा करून झोपायला आपापल्या खोलींमध्ये निघून गेले. मीराला काही केल्यास झोप येतच नव्हती. ताईकडे बघितलं तर ताई पडताच झोपी गेलेली होती. बाकी सगळी मंडळी पण लगेच झोपी गेली होती. कदाचित सगळे प्रवासाने खूप दमलेले होते. मीरा कूच बदलत होती. राहून राहून डोळे भरून येत होते तिचे. कंठ दाटून येत होता. डोक्याखालची उशी फक्त होती तिचे अश्रू टिपायला. पण ह्या सगळ्यात तिची काय चूक होती? ती का म्हणून स्वतःला दोषी समजत होती
हे कृत्य करून अगदी काहीही झालं नाही अशा थाटात मिरणाऱ्या त्या नराधमाला का लाज वाटू नये आपल्या कृत्याची? कसला हा जगाचा नियम आहे? सहन करणारा लाजेने मान खाली करून जगतो आणि अन्याय करणारा गर्वाने ताठमानाने सुखी आयुष्य जगतोय. रात्र अशीच अश्रूत भिजून निघून गेली. सकाळी आईचा आवाज आला. ती दारावर थाप देत होती आणि मला आई ताईला उठवत होती. ताईने उठून दार उघडलं तशी आई आत आली आणि माझ्या तोंडांवरचे पांघरून काढले. रडून रडून माझे डोळे जरा सुजलेच होते. आईनं प्रश्न केला. आई म्हणाली, काय झालं ग मीरा डोळ्याला तुझ्या? बरेच सुजलेले दिसताय डोळे. मीरा म्हणाली, काही नाही ग आई, बस डोकं जरा जड झालं होतं ना माझं. रात्री नवी जागा म्हणून झोपच लागली नाही मला. कदाचित त्यामुळे झालं असावं. कदाचित सुधा आणि ताईला तिचे म्हणणे सुद्धा पटले असावेत. त्यांनी तिला आवरून बाहेर चहासाठी येण्यास सांगितले. तशी मीरा बाथरूममध्ये गेली होती. ताई रोहिणी अजूनही बेडवरच लोळत होती. तिचा उठण्याचा काही विचार दिसतच नव्हता. काही वेळाने मीरा आवरून बाहेर आली. निळी डेनिमची जीन्स आणि काळी गोल गळ्यांचा टॉप घालून खूपच गोड दिसत होती ती. पण डोळे मात्र कुठे हरवलेले होते. गोबरे गोबरे गोरे पान गाल पण कोमजलेले दिसत होते. जणू कोणीतरी एक सुंदर चित्रातले रंग ओरबाडून काढले असावेत. आज सगळे जंगल फिरायचा प्लॅन झालेला होता. त्यामुळे लवकर तयार होऊन सगळे चहा नाश्त्यांसाठी जमा झालेले होते. काका आणि बाबा आपल्या कामाच्या गोष्टीत व्यस्त होते, तर अनिकेत दादा फिक्कट गुलाबी रंगांची अनारकली घातलेल्या एकता वहिनींकडे डोळे भरून बघत होता. तशी तशी गुलाबी झाली वहिनीच्या गालांवर पण उतरत होती. अमित जवळचा सगळं परिवार निहाळत होता. आई सगळ्यांच्या खाण्याचं बघत होती. मीराने पण चहाचा घोट घेतला तेव्हा तिला बरं वाटलं जरा. थोडा धीर एकवटून तिने स्वतःला तयार केलेले होते आणि सगळ्यांच्या समोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती की तो आला. त्याला बघूनच परत खालचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसा तसा उभा राहिला. त्याचा तो घाणेरडा किळसवाना स्पर्श परत एकदा शरीरावर जाणवत होता. डोळ्यात पाणी दाटून आले तशीच ती उठून बाहेर जाऊन उभी राहिली. देव पावला होता. तो चहा नाश्ता करून कामानिमित्ताने परत जाणार होता. हे ऐकून तिच्या जीवात जीव आला होता. सगळे जंगल सफारीच्या ओपन जीपमध्ये बसले होते. 2 जीप केलेल्या होत्या. बरेच प्राणी पक्षी बघून झाले होते. फोटो काढून झाले. अनिकेत दादाने वहिनीचे फोटो काढले. काही ना काही बाबाने पण घेतले आईचे आमचे फोटो त्यांच्या मोबाईलमधून. गाडी परत हॉटेलला निघाली. 3 वाजता सगळे हॉटेलला पोचले होते. खूप भूक लागलेली होती आणि थोडा गरमपणाही आज जाणवत होता. सगळे आपापल्या रूममध्ये गेले आणि लगेच तयार होऊन जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जमा झाले होते. मनसोक्त जेवण झालं आणि परत सगळे गप्पा गोष्टीत रमले होते. केव्हाना संध्याकाळ दाटून आली होती. आईने सामान आवरायला सुरुवात केली, कारण सकाळी लवकरच निघायचं होतं. परत मीराला जरा मोकळेपणा जाणवत होता, तर आता तो गाडीत नसणार. सकाळी लवकरच सगळे तयार होऊन कारजवळ जाऊन उभे होते. दादा आणि बाबा काउंटरवर बिल भरत होते. दादांचं बिल भरतोय की काय असे प्रश्न वहिनींच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होते. पहाटे 7:30ला गाडी सुरू झाली. पूर्ण रस्ता सगळ्यांची अखंड बळबळ सुरू होती. मीरा पण काही ना काही प्रतिसाद देतच होती, पण उसनं आसू आणूनच देत होती. कालचे घाव खोलवर रुतलेले होते तिच्या मनावर. दुपारी 4च्या सुमारात घरी पोचले सगळे. दादा, काका आणि बहिणी पुढे त्यांच्या घरी निघून गेले. शाळा, घर, अभ्यास आणि तिचा तो एकटेपणा असा प्रवास सुरू झालेला होता मीराचा. अनिकेत दादांचे स्पर्श मधून मधून तिला सहन करावे लागतच होते. जुन्या जखमा पण कधी कधी वर येऊन बघतच होत्या. शाळेत जायला एक रिक्षा होता. बरेचदा मीरा एकटीच असे रिक्षात जायची, पण तिथेही घात झालाच. एक दिवस ती एकटीच रिक्षात बसलेली बघून प्रवीण रिक्षावाला तिला स्पर्श करू लागला. तिला काहीच बोलता आले नाही. खूप मनात असून सुद्धा मान ओरडून ओरडून म्हणत होते की हे सोड मला, मी काहीच तुझी भोग वस्तू नाही आहे. निदान माझ्या आणि तुझ्या वयातलं अंतर तरी बघणारे. पण काहीच नाही बोलता आले मला. होते ते फक्त अश्रू डोळ्यात दाटून आलेले होते. तशीच ती घरी आली. मायेच्या उभेची खूप गरज होती तिला, पण कसली माया आणि कोण देणार? तिचं तिला सांभाळायचे होते. तिला जीव नकोसा झालेला होता.
असे का होते वारंवार? आणि काय मिळते या असल्या कृतीत माणसांना असे करून? का त्यांना दिसते ती फक्त स्त्री? का त्यांना स्त्री पण होण्याच्या आधीचे बालपण दिसत नाही? असे असंख्य प्रश्न तिला भेडसावत होते. आता अभ्यासांवर परिणाम चांगला झालेला होता, पण घरी हे मंजूर नव्हते ना. मार्क चांगले यायलाच हवे होते, नाहीतर मग झाले. ताईसोबत तोलणे सुरू झाले की ताई आणि बाकी मोठे भावंड किती मार्क्स मिळवतात शाळेत, आणि तू एक. रोहिणी ताई आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती आणि मीरा 10वीला आलेली होती. दिसायला देखणी होतीच, पण आता हलके हलके तारुण्य चेहऱ्यांवर झळकू लागलेले होते. चांगली राहायची सवय होतीच तिला. शिवाय बारीक कापलेले केस आणि मुलांसारखे राहणे आणखीनच भर घालायचे तिच्या निरागसपणात. माझ्या तोंडांवर येऊन एक धाऱ्या डोळ्यांच्या पोराने मला धमकावले. तो मुलगा म्हणाला, तू जे काही केलंस ना त्याची तुला किंमत मोजावीच लागेल. मी तुला असं सोडणार नाही. मी आणि प्रगती स्तब्धबुद्ध उभ्या राहिलो, कारण काही समजत नव्हते की तो कोण होता आणि असा का बोलत होता म्हणून, आणि मी असे का केलेले आहे त्याला. मी तर त्याला प्रथमच बघत होते. जाऊ दे, असेल कोणीतरी, असे म्हणून मी आणि प्रगती पुढे निघालो. मी शाळेतून निघाले बाहेर आणि अचानक नजर एका जागेवर पडली. अरे, हा तर तोच घाऱ्या डोळ्यांचा माणूस आहे ना. माझ्या शाळेसमोर काय करतो? हळूहळू मला जाणवू लागले की मी जिथे कुठे बाहेर जाईल हा तिथे उभा असायचा, आणि माझी नजर जाताच मला डोळ्याने खुणवायचा की मी तुला सोडलं नाही आहे. मला खूप वैताग आलेला होता त्याचा. कुठे हा गेले की तो समोरच यायचा, आणि मला 100पेक्षाही हा कोण आणि मला कसा ओळखतो. मी आणि प्रगती एकदा अंगणात गप्पा मारत बसलेलो होतो. तितक्यातच समोर आला. हातात काही पेपर्स होते. मला येऊन म्हणाला, तू बघच आता मी काय करते ते. तुझ्या बाबाला भेटायला आलेलो आहो मी. मी आणि प्रगती वेड्यासारखे त्याच्याकडे फक्त बघतच उभे होतो. प्रगती म्हणाली, मीरा, जाऊन तरी बघ ना ग, घरी तो काय बोलतो बाबाशी तुझ्या. तर मला तर फार भीती वाटून राहिलेली आहे ग. डोळे बघतील का त्याचे कसले आहेत ते? काही घोळ करेल तो. घरी जा आणि सांगेल. देव जाणे बाबा काय सांगेल तो. मीरा म्हणाली, प्रगती, मला नाही ग माहिती तो कोण आहे ते म्हणून, आणि काय हवं आहे याला काय माहिती. जाऊ दे, त्याला काय बोलायचं ते बोलू दे. मला नकोसं वाटतं ग. सोडून दे त्याचा आता काहीतरी विचार करणं. काही वेळाने तो बाहेर आला आणि रागातच माझ्याकडे बघून निघून गेला. आम्ही दोघी त्यांच्या पाठमोळ्या आकृतींकडे बघत उभ्या होतो. मला काही समजेनासं नव्हतं झालं. त्याला कसे विचारू काय म्हणून तो. एकतर मला खरं काय ते सांगेल किंवा हा मूर्खपणा थांबवेल. तो बरेचदा माझ्या मागे पण शाळेपर्यंत यायचा. असे दिवस जात होते. जुनी बऱ्याच आठवणी मनात अजूनही तशाच होत्या. अजूनही मला तशाच छळायच्या, रडवायच्या, एकटे विचार करण्यास भाग पाडायचा. आजपासून 10वीचे पेपर सुरू झालेले होते. मी होईल तितका अभ्यास करत होते. एकदा पेपर संपून मी आणि प्रगती घरी निघालेलो होतो, आणि अचानक तो समोर दिसला. प्रगती म्हणाली, ए मेरे, तो बघ, तो मूर्ख समोर उभा आहे. आज तो फक्त उभा नव्हता तर आमच्या जवळ आलेला होता, आणि मला जे काही सांगून गेला ना त्याने ती धपकन खालीच बसेल. डोळे भरून आले होते तिचे. काहीच कळत नव्हतं तिला काय बोलावे काय नाही म्हणून. कदाचित प्रगती होती मला उठवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्यात जसे प्राणच उरलेले नव्हते. ती शून्यात नजर लावून बसलेली होती. प्रगती म्हणाली, अगं मीरा, उठ, सांभाळ स्वतःला. नको त्याच्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू ग. मूर्ख माणूस आहे तो, माहीत आहे ना तुला. मग कशाला टेन्शन घेतीस? फक्त तुला त्रास द्यायचा म्हणून बोलत असेल ग तो. प्रगती डोळ्यात पाणी आणून मला समजावण्याचा आणि उठवण्याचा प्रयत्न करत होती. मी उठून शेजारच्या बाकांवर बसली. डोळ्यातून अश्रू वाहत माझ्या गालांवर आणि गळ्यांवर उघडत होते. प्रगती तिच्या रुमालाने ते फक्त टिपत आणि माझा हात घट्ट धरून शेजारी बसली होती. पण मी स्तब्ध बसून होते. अचानक कोणी मला उडून भूतकाळी घेऊन गेल्यासारखं वाटत होते. प्रगतीचे शब्द कानांवर पडत होते पण उमजत नव्हते, आणि उमजणार बी कसे? भूतकालीन आठवणीचा आवाज खूप खूप मोठा असतो, आणि तो माझ्या आतूनच येत असल्याचे जाणवत होते. नको होत्या त्या मला आठवणी. हो, नकोच होत्या. पण आठवणी मनुष्याच्या गुलाम नसतात ना. त्या तर येणारच जेव्हा यायचं, आणि जाणार जेव्हा जायचं. फक्त सोडून जातील त्या वेदना. पुन्हा एकदा त्याला जगायला
येणारच आहे असे काही होत होते. भूतकाळी पुन्हा एकदा मला बोलवत होता आणि मीही त्यांच्या मागे मागे चालू लागले होते. एक दुपार भूतकाळातली 4थी नाहीतर 5वीचे वर्ष होते शाळेतील. मी आतल्या खोलीत अभ्यास करत बसले होते. बाहेर ऊनही चांगलेच तापलेले होते, त्यामुळे रस्त्यावरही वर्दळ नव्हती. फक्त होता तो जरासा तापड वारा, जो खोलीच्या खिडकीतून आत येतच होता. ताई क्लासला गेलेली होती, बाबा ऑफिसला गेलेले होते, अमित झोपलेला होता आणि अशा त्या शांततेत आतील खोलीत कोणीतरी आलं असल्याचं जाणवलं मला. असेल कोणीतरी. आपला अभ्यास करत मी बसूनच होते. का कुणास ठाऊक मी कोण आलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी उठले आणि बाहेर डोकावून बघितले तर, कारण तो आवाज माझ्या ओळखीचाच नव्हता. 9-10 वर्षांची मी. समोर जे दिसले ते बघून मी पुन्हा गोंधळून गेले होते. तिथेच थांबले आणि जरा घाबरून परत मागे झाले. कोण होता तो माणूस आणि का हिच्या इतक्या जवळ बसलेला होता? मला नाही आवडलं. हो, मुळीच नाही आवडलं. मी नाराज होते, नाखुश होते. कोण इतक्या जवळ असेल तर तो स्पर्श किती वाईट वाटतो. मला जर अंदाज होता, कारण गेल्या सुट्टीत झालेला तो वाईट अनुभव मी अजूनही विसरलेले नव्हते. पण परत तेच का? कोणाला सांगू? कोणी समजून घेईल का मला? नाही. की माझाच राग करतील सगळे? नाही, नकोच. सांगायलाच नको कोणाला. बोलून पाहावे तर जगाची भीती ना, बोलून मनाची तळमळ. ती मनातच त्रास निवडला आणि गप्प बसली. हो, एकटीच नव्हते, अश्रू होते सोबत, रात्रभर सोबतीला. रात्री मी लवकरच पलंगाला जवळ केलं आणि पडून राहिले. झोप येणारच नव्हती. बघितले का? का बरं? कारण तेच ते डोक्यात विचार फिरत होते. त्याचा अर्थ काय? हाच विचार करून करून एकदाची झोपले. डोळे उघडले ते बाबांच्या आवाजाने. रात्र रडून डोळे चांगले सुजलेले होते. मी शक्य तेवढे कुणाला बघायचे नाही आणि बोलायचे सुद्धा टाळतच होते. माझी काही चुकी नव्हती, पण तरीही मी स्वतःला दोषी मानून मानसिक त्रास करून घेतच होते. कशीबशी तयार होऊन शाळेत गेले. शाळेत जाणे जरा सुखावून जायचे, कारण तेथे असायची जीवाभावाची मैत्रीण प्रगती. घरी येणे नको वाटायचे, पण पर्याय नव्हता ना. असले प्रसंग वारंवार होऊ लागलेले होते. तो माणूस बरेचदा घरी यायचा. मला तो कितीही ना आवडला ना असला तरीही आईला तो आवडायचाच. मी गप्प बसून राहायचे आणि होईल तितका स्वतःला अभ्यासात गुंतून ठेवायचे. माझी अशी वागणूक, रडका चेहरा, निर्जीव डोळे आणि पिवळसर पडलेला रंग मला भावंडात चर्चेला आणि टार्गेट उडवण्याचा विषय बनवलेला होता. नको झाले ते जगणे, नको झाले ते घर, नको असलेले आयुष्य. का म्हणून जगायचे मी असे? का म्हणून मी गप्प राहून सहन करायचे सगळे? मी बोलणारच आता. हो, सांगणार. हा आवाज फक्त मनातच उठायचा, पण बाहेर पडण्याआधीच माझेच मन त्याला गिळून टाकायचे. उत्तराची ती फक्त घुम सुटत होती. ताईला बोलून बघते की तो माणूस घरी येतो आईला भेटायला. त्याला सांग ना नको येत जाऊ म्हणून. हो, तेच ठीक राहील आता. निघाले ताईच्या खोलींकडे. ती बसलेली होती पुस्तक वाचत. परत गाज झाला. उठलेले पाऊल मागे झाले आणि तोंडात आलेले शब्द परत मनरूपी राक्षसाने गिळून घेतले होते. नाहीच बोलले शेवटी. ताई समजून घेईल का? विश्वास नव्हता का माझा? चुकते का मी? हेच तिला समजत नव्हते. असो, दिवसामागून दिवस निघत जात होते आणि शेवटी वेळेत औषध उपयोगी पडले होते. हळूहळू त्या वेदना कमी होत गेल्या. नाही, खरं तर वेदनाची सवय होत गेली. वेळेतच औषध झालेल्या जखमा मिटवत नसतात, फक्त त्याला सहन करायची सवय करून देत असते. असेच काही माझ्यासोबत सुद्धा झालेले होते, पण मनाला जो आघात झाला होता तो आतापर्यंत जखमी करून गेलेला होता. भूतकाळातून बाहेर आले. प्रगती म्हणाली, मीरा अगं उठ, काय विचार करत बसलेली आहेस? अगं तुला कळतंय का किती उशीर झालेला आहे आता? सोडते सगळं, नको विचार करत बसू. तू मूर्ख माणूस काहीही बोलून गेला आणि तू रडत बसलेली आहेस. जाऊ दे, नको विचार करू इतका. मी तर देणार होते त्याला एक ठेवूनच. म्हणे काय तर सुधा काकू बाहेर कुठल्या माणसाला भेटायला जात होत्या म्हणे. प्रगती रागारागातच बोलत होती. मीरा म्हणाली, अगं खरंच आहे प्रगती, तो खरंच बोलत होता. मी अजूनही शून्यात बघत म्हणाले होते आणि उठून ताळताळ घराकडे चालू लागले. प्रगतीच्या मागून आवाज येत होता. ती मला थांबवायला सांगत होती. मला अभ्यासावर फोकस कर, हा विचार करू नको म्हणून समजावून पाहत होती. मला ज्ञान देतेस का? कधी स्वतःच्या घरी वाकून बघ ना. तुझी आई घराबाहेर कोणाला भेटते ते बघ ना. सगळ्यांना माहिती आहे हे.
असे बोलून तो कुचित हास्य करून निघून गेला होता. पण त्याचे बोललेले हे शब्द माझ्या आत्म्याच्या आरपार झालेले होते. मनात कुठेतरी हिरव्या पण वरून वेडेच्या औषधींचा लेप लावल्या गेलेला होता. जो लेप लावलेल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्या जखमा आता ओल्या झालेल्या होत्या. खूप अंधार होता. त्या अंधाराच्या मार्गावर मी चालत येऊन पोचलेले होते. बाहेर निघण्याचा मार्ग नव्हता तिथे. होती ती फक्त एक अंधारी वाट. चहू बाजूने सारखीच. कोणाच्या जोरजोरात माझ्यावर हसण्याचे ओरडण्याचे आवाज येत होते. तू नको होतीस आम्हाला, पण तरीही तू झालीस. तुला काकाने कचऱ्यातून काढून आणलेले होते. तू बघ कशी आजारी दिसते. अगदी पणवती आहेस तू. हा हा हा. आणि माझे डोळे उघडले. मी बाजूला असलेला ग्लास तोंडाला लावला आणि एका दमात पूर्ण ग्लास लिकामा केला. स्वप्नही असे पडावेत का? झाल्या प्रकरणाचा माझ्या मनावर आता खोल परिणाम झालेला होता. तो बाहेरूनही जाणवू लागला होता. शाळेतील प्रगती पूर्णपणे घसरलेली होती. घरी पण बोलणी बसत होती अभ्यासावरून. मोठी भावंड हसत होती माझ्यावर. नको नको ते बोलत होती. परत विचार मनात आला. संपून टाकावे सगळे. प्रयत्नही केले पण कदाचित भोग मोठे होते माझे जन्माचे. एवढ्या लवकर फिटणार नव्हते ना. मुक्ती नव्हती का मिळणार मला? हेच होणार होते का? पण म्हणतात ना, आयुष्यात जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात ना, तेव्हा देव एक वाट दाखवतोच. उमेदची, प्रकाशांची. मला पण एक वाट देव दाखवूनच पाहत होता. आजची सकाळ जरा प्रसन्न वाटत होती. मी फ्रेश झाले आणि नाश्ता करून क्लाससाठी निघायला तयार झाले होते. गाडी काढली आणि रोजचा रस्ता धरला. पण आज काही वेगळेच वाटत होते. माझ्या गाडी सोबत एक आणखीन एक गाडींचा आवाज येत होता. म्हणजे जाणवलं मला, कारण ती सकाळी 7:30ची वेळ होती. तर रस्ता कमी वर्दणी होता. हो, कोणी होतं मागे. मी हो नाही करत मागं वळून पाहिलं. अरे अधिराज, याला तर मी बघितलेले आहे. हो, हा तर तोच आहे ना. घरासमोर राहतो माझ्या. कधीच बघितलं होतं त्याला. मला वेळ कुठं होता म्हणा कुणाला बघायला. मी तर गुरफटलेले होते माझ्याच विचारात. पण आज का कोण जाणे, तो एक प्रकाशांचा होता सारखाच भासला मला. कारण मी वळून पाहिले तेव्हा तो मलाच बघून छानसा हसला. तो माझ्याच घरासमोर काही अंतरांवर राहत होता. असं नवीन कुटुंब होतं. म्हणजे झाले असतील वर्ष, 1.5 वर्ष. आई, बाबा, एक बहीण आणि हा राहायचा. पण कधी ओळख झाली नव्हती. तोही माझ्यासारखाच अबोल, शांत आणि मित्रमैत्रिणीच्या गराड्यातून लांब राहणारा. पण प्रसन्न चित्र, गोरा रंग, लांबसर उठलेले नाक, हलके सोनेरी केस, बऱ्यापैकी उंच आणि भरधारी देह यष्टींचा. कोणाच्याही मनात भासणारा असा तो होता. आज माझ्या मागे असा आलेला बघून मी जरा भांबावलेच. तो अचानक माझ्या सोबत गाडी चालवू लागला होता आणि मला थांबायचा इशारा त्याने केला. मी गाडी कडेला घेतली तसा तोही बाजूला येऊन थांबला होता. मी जरा घाबरलेच होते आणि गोंधळले सुद्धा होते. कारण आज असे पहिल्यांदाच मी त्याला इतक्या जवळून बघत होते. आणि पहिले लक्ष गेले ते त्याच्या गालांवर. किती गोल खड्या पडत होत्या ना त्याच्या दोन्ही गालांवर. काही क्षण जसे की मी त्याला मोहक खोल खड्यांच्या समुद्रात बुडून निघालेले होते. पण तसं काहीही न दाखवता मी त्याला मला थांबायचे कारण विचारले होते. मीरा म्हणाली, मला का थांबवलं तुम्ही? म्हणजे माझ्याशी बोलायला आलात का? मी दिसले म्हणून हात दाखवलात का? ती एकामागे एक प्रश्न त्याच्या पुढे मांडत होती. अधिराज म्हणाला, हाय, मी अधिराज आहे. नाही, मी तुमच्या मागे आलेलो म्हणजे बराच वेळ वाट बघत उभे होतो मी चौकामध्ये. तू रोज या वेळेला बाहेर निघतेस ना, हे माहिती होतं मला. तू चमकेल आणि ओसडलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत फक्त जरा हसली. म्हणजे हसले नाही, खरं फक्त आव आणला होता हसण्याचा. आणि त्याला परत प्रश्न केला. मीरा म्हणाली, हाय, मी मीरा आहे. थोडं तुटतच बोलत होती. पण तुम्ही मला असे रस्त्यात गाठणे मला कळाले नाही तुमचे. अधिराज म्हणाला, मला नाव माहिती आहे तुमचं. फार छान नाव आहे तुमचं. तुला शोभतं असं नाव. मला तुमच्याशी मैत्री करायला फार आवडेल. तुला करायची का माझ्यासोबत मैत्री? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.